आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। डॉली, मामा, आजवर यांनी खूप चुका केल्या आणि मी त्यांना खूपदा माफही केलेले, पण तरीही त्यांनी खोड्या करणं थांबवलेलं नाहीये आणि आपल्या विरोधात कट कारस्थानं करून आपल्याला उद्ध्वस्त करण्याचा प्लॅनही थांबवलेला नाहीये। ते मला काही माहित नाही, पण सध्या रूपा बस, विषय बंद। या विषयावर मला अजून काहीही बोलायचं नाहीये। चला झोपा। मला झोप नाही आली। चल, झोप कशी नाहीये तुला? झोपा। मध्येच टाकून ठेवलेली असतात खेळणीने। अरे, पाणीच नाही आणलं। तंत्रम मंत्रम कड़ 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 कड़म। रूम मध्ये पाणी ठेवायचे विसरले, सॉरी। आलं लक्षात, म्हणूनच आले। ताईसाहेब, रूपाने असं करायला नको होतं। इतक्या वर्षापासून ती आपल्या घरात राहतीये, पण ती असं काही करेल असं वाटलं नाही। मलाही कळत नाहीये तिने असं का केलं। कसली नड होती मला सांगायचं ना, मी केली असती मदत। मला असं वाटतं तिची नडच कारणीभूत ठरली असावी चोरी करण्यासाठी। हो, पण कसली नड, आणि ते पण चोरी करण्या एवढी मोठी। तुझ्याजवळ काही बोलली होती का ती? नाही, तसं काही ती माझ्याजवळ बोलली नाही। मी ओझरता ऐकलंय तिच्या जगण्या मागण्याचा प्रश्न आहे म्हणून। अगं काय सांगतेस तू? हे तिने मला का नाही सांगितलं? मी मदत केली असती ना तिला। तिच्या मनात काय सुरू आहे हे तिलाच माहिती, पण तिने चोरी करायला नको होती एवढंच मला वाटतं। कमलाही कोणाच्याही जगण्या मरण्याचा प्रश्न असला की माणसाला कळत नाही चूक का बरोबर। त्याला समोर फक्त तो माणूस दिसत असतो आणि त्याचा जीव वाचवण्यासाठी तो कुठल्याही थराला जाऊ शकतो। मग त्यात तो चोरी पण करतो, पण त्यावेळी ना आपल्याला त्या माणसाला समजून घ्यायची गरज असते, त्याचा हेतू लक्षात घ्यायची गरज असते। आपण फक्त चोर ठरवून मोकळं होतो। पण जर कोणाकडे मदत मागून आपलं काम जर होणार असेल तर मग चोरी कशाला करायची ना? खूप मोठी चूक केली रूपाने। हो, चूक तर केलीच रूपाने। मला तिची अडचण न सांगण्याची